मामा. गणपतीचा आदला दिवस. सगळीकडे मांडव पडलेले. रामेश्वर चौक, तुळशीबाग, नेहरू चौक, बाबूगेनू रस्ता, मंडई, सर्वत्र माणसांचा पूर लोटलेला. गर्दी कापत मी आणि माझी मैत्रीण विश्राम बागवाड्याकडून चालतोय. तुळशीबागेत शिरलो. तुळशीबाग, गणपतीचा मांडव ओलांडून आम्ही फुल बाजाराच्या दिशेने निघालो. रामेश्वर चौकात पाय ठेवायलाही जागा नव्हती. मंडईच्या टोकापासून दगडूशेठ दत्त मंदिरापर्यंत रस्त्याच्या मध्येच कमळ, केवडा, दुर्वा विकणाऱ्यांची दुतर्फा लाईन लागली होती. धडधाकट पुरुष, तरुण, मुले खांद्यावर कमळाचे भारे घेऊन, हातात केवड्याची कणसे घेऊन हटकत होते. ऊन, मी म्हणत होते. नेहमीच्या भोलविक्याकडे शिरलो. त्यांच्याशी जरा गप्पा मारल्या. 3 ते 4 दिवसांची फुले घेतली. यादीप्रमाणे सगळी फुले घेतली होती. फक्त कमळ आणि केवडा राहिले होते. समोरच कमळ विकणारे बादलीत कमळ घेऊन बसले होते. कमळ कसे दिले? 20 रुपये. कुठून आवाज आला म्हणून बघितले तर खांद्यावरची बादली खाली ठेवून एक मध्यमवयीन माणूस बोलत होता. 5-5.5 फूट उंची, उन्हाने पार रापलेला चेहरा. कष्टाची जात ओळखू येते खरंच असा. हडकांडे झाला होता. अपार दमलेला चेहरा, दाढीचे खुंट वाढलेले, चेहऱ्यावर आशा, खांद्यावरचा गमच्या छाप एक फडके. बादली खाली ठेवून बाबा उभा राहिला. त्याचे ते मणके ताठ ठेवून उभे राहणे एकदम नजरेत भरले. 2 कमळे द्या मामा. मामांनी बादलीत हात घातला. मामा, तुमच्या हातांनी काढा. तुमच्या घरच्या देवाला तुम्ही द्याल तशी काढा. मामांनी वर पाहिले. ते मनापासून हसले. बादलीत हात घालून त्यांनी 2 टपोरी कमळे काढून दिली. किती झाले? 40. मी हातात काढून ठेवलेले सुट्टे पैसे त्यांना दिले. त्यांनी बादली उचलली. त्यांच्या हालचालीतून ते थकले आहे खूप हे कळत होतं. न राहूनही मी त्यांना हाक मारली. मामा. ते मागे वळले. सकाळपासून खाल्ले का काही तुम्ही? ते कसेनुसे हसले. नाही. वडापाव खाणार? हो, खाईन. चला मग. आम्ही दोघी आणि मामा वडापावच्या शोधात निघालो. चालत चालत बाबूगेनू पार्किंगच्या दिशेने येत असता उजव्या बाजूला अलीकडे एक बऱ्यापैकी हॉटेल दिसले. हॉटेलचा रागरंग बघून मामा दरवाजात थबकले. आम्ही मामांना घेऊन आत शिरलो. एक टेबल पकडून बसलो. मामा भिरभिरल्या नजरेने सगळीकडे बघत होते. मामा, काय खाणार? काय सांगाल ते मॅडम. आम्हाला काय कळतं इथलं? माझ्या घशात दाटले. मामा, जेवणार का? मामांनी माझ्याकडे बघितले. एक क्षण त्यांचे डोळे ओले झाले. जेवतो की. काय सांगू तुम्हाला जेवायला? डाळ भात किंवा डाळ रोटी सांगा. मामांसाठी 2 बटर रोटी आणि डाळ फ्राय सांगितले. मामा, कुठले तुम्ही? आम्ही परभणीचे. इकडे काम शोधताय का? हो. आमची 1 एकर जमीन आहे तिकडे. आम्ही 3 भाऊ आणि आमचे संसार असे एकत्र राहतो. एका एकरात 3 घरे कशीबशी चालतात. मोठा भाऊ अपंग आहे. तो तिथेच असतो. मग तुम्ही इकडे कुठे? आम्ही माती मजूर म्हणून आलो. खड्डे खणून देतो, माती वाहतो. आता इकडे गणपती म्हणून आलो पुण्याला. इकडे खूप असते गणपतीचे असे सांगितले आम्हाला. मग कमळे कुठून आणली? तिकडे खाडीतून आणली. बगलेत अंगठे घालून मामा म्हणाले. एवढ्या पाण्यात शिरलो कमळ तोडायला. हनवटीपर्यंत पाणी लागले, मग थांबलो. 8 वाजल्यापासून कमळ विकतोय. माझा आवाज बंद. संभाषण अडकलेच. इथे कोण कोण आले? बायको आणि सून आलोय. बाकीचे घरचे पण असेच कुठे कुठे गेलेत मजुरीला. मग तुम्ही राहता कुठे? जागा मिळेल तिथे. कधी फुटपाथवर झोपतो, कधी रेल्वे स्टेशनात जातो झोपायला. बायको आणि सून पण माझ्याबरोबर तिथेच येतात. मग जेवणापुरते तरी पैसे सुटतात का नाही? कधी सुटतात, कधी नाही. दिवसभर काम करतो, माती उचलतो. सांच्याला 150-200 सुटतात. वेटर त्यांचे जेवण घेऊन आला. मी मामांना जेवायला वाढले. मामांनी पानाला नमस्कार केला. रोटी मोडून डाळीत तुकडा बुडवून तोंडात घातला आणि त्यांचा घास अडकला. खांद्यावरच्या फडक्यात तोंड खुपसून त्यांनी हुंदके द्यायला रडायला सुरुवात केली. मी आणि माझी मैत्रीण एकमेकांकडे बघितले. दोघींचे डोळे भरून आले होते. मी मामांना हातावर थोपटले. मामा, भरल्या ताटावर रडू नये. जेवून घ्या. आज तुम्ही भेटला मॅडम. कोणाला काय पडलं इथे? सकाळ धरून घसा सुकलाय. थांबलो तर विकले जाणार नाहीत. कमळ म्हणून तसाच फिरतोय बघा. जेवून घ्या मामा. मामांनी डोळे पुसले. त्यांनी जेवायला सुरुवात केली. दुसरी रोटी झाल्यावर मी विचारले, मामा, अजून रोटी सांगू का? नको मॅडम. मामा पोटावर हाताने थोपटून म्हणाले. आमची भूक एवढीच असते बघा. सुरेने नस कापावी तसा या वाक्याने काळजावर चरकन खोल जरा उठला. बरं, मग बायको आणि सुनेचे काय? आता माझे खायचे पैसे वाचले, त्यात त्यांना खायला घालतो. आम्ही उरलेली डाळ, भात, 4 बटर रोटी आणि अजून 1 डाळ असे पार्सल करून मामांबरोबर दिले. मामा, गरम आहे. गेलात की लगेच खाऊन घ्या. बोलता बोलता बिल देऊन आम्ही हॉटेलच्या दारात आलो. ध्यानीमनी नसताना अचानक मामा आमच्या पाया पडले. आम्ही पटकन मागे सरकलो.
मामा, आम्ही लहान, आमच्या पाया नका पडू, आशीर्वाद द्या. भले करेल माऊली तुमचे, असे म्हणून मामा डोळे पुसत वळले आणि गर्दीत मिसळले. हॉटेलचा स्टाफ, बाकीचे कस्टमर आमच्याकडे बघत होते. एक दोन कौतुकाच्या नजरातही त्यात होत्या. आमचे मात्र आवाज बंद होते. गाडी काढून घरी येईपर्यंत आम्ही दोघी शांत होतो. काय म्हणायचे होते त्याला ते आम्हालाच उमगले नव्हते. हे सगळे लिहायचे उद्देश मात्र सुविचार इत्यादी नाही आहे. या गोष्टीला आज 3 आठवडे झाले असले तरी पण कुठेतरी ते तुटलंय जे सांधले गेलेले नाही अजून. यात आम्ही काही फार मोठे केले नाही त्या दिवशी, असेही करेच नाही. आमच्या सणाला काम करून 4 पैसे मिळतील म्हणून त्याचे सण आणि घरदार सोडून आलेल्या माणसाला मी तुमच्या घरात देवाला तुम्ही जशी कमळे काढाल तशी द्या म्हणते. इतकी मुरदाड मी झाले याची माफी कुठे मागायची ती कळत नाहीये खरंच. पण जे झालंय ते मनात रुतलंय ठाम. आमची भूक एवढीच असते बघा. या वाक्याचा अगाव तर फारच मोठा आहे. आत्तासुद्धा हे वाक्य लिहिताना माझे डोळे भरून आले आहेत. तोडून दिवसभर कोरड्या घशाने पळून पळून 100 रुपयांसाठी टाचा झिजवणाऱ्या माणसाबरोबर 20 रुपयांची घासाघीस करणारेही बघितले त्या दिवशी. नाटके करतात हो, असेही म्हणणार आहेतच की. पण आज जेवायला बसले की एखादा घास तरी अडतो. कानात तोंडात फटके कोंबून दिलेले हुंदके ऐकू येतात. डोळे भरतात. आपली भूक केवढी ते कळते. आणि हाच सहज जात नाही, जाणारे नाही म्हणून लिहावे लागले. स्टोरी आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.